मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा एकदा मी ढोलकी वादन करायला घेतलेली आहे. मनुष्याच्या जीवनाचे छंद जोपासत असताना आणि आपला रोजचा उदरनिर्वाह करताना जे काही थोड्या वेळेमध्ये जो काही छंद जोपासता येतो त्या जोपासणाऱ्या छंदाला कुठेतरी पुनरावृत्ती करण्याचं काम हे केलं पाहिजे. आणि म्हणून या अनुषंगानं मी आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक छोटंसं ढोलकी वादन करत आहे. आणि म्हणून हे छंद जीवनाला आकार देत असतात. अनेक संकटे, दुःख माणसाच्या वाटेत येत असतात, परंतु त्यामध्ये त्या संकटावर वार करण्यासाठी माणसाला असा काहीतरी छंद असावा, चांगले छंद असावेत की ज्या अनुषंगाने तो त्याच्यामध्ये गुंतून स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीमध्ये करेल. अनेक लोक दूषण देत असतात, कारण लोकांची लोकभावना ही दुसऱ्याला चांगल्या बोलण्याची कधीच नसते. खेकडा वृत्ती माणसाची असते. वर ज्याला ईशाकडे जो माणूस चालतो त्याला खाली कसं खेचलं जाईल अशा पद्धतीमध्ये एक समाज जीवन आहे. परंतु काही लोक समाजात अशी पण असतात की ते हात देऊन वर खेचायचं काम करतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये एक नवीन नवसंजीवनी देत असतात. अशीच माणसं आपण जोपासली पाहिजे. कर्म चांगले करा. कर्म चांगले केलं म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ चांगला मिळतो आणि खऱ्या अर्थानं ही एक आराधना आहे. या आराधनेतून आपण नक्की जीवनाला नवीन आकार देऊ शकतो. धन्यवाद. मी गायकवाड मनोज रामचंद्र आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो.